जानेवारीचा शेवटचा रविवार. पहाटेच्या वातावरणातला गारवा खोलीत चांगलाच जाणवत होता. अंगावर घेतलेले जाडसर कप्याळे अस्ताव्यस्त झाले होते. मिटल्या डोळ्यांनीच मी ते अंगावर ओढून घेतले. झोप पूर्ण झाल्याने निद्रादेवी पुन्हा प्रसन्न होण्याचं कारण नव्हतं. मिटल्या डोळ्यांपुढे कालचा कार्यक्रम चलचित्रासारखा सरकू लागला. काल कार्यक्रमात सूत्रसंचालन केलं ते चांगलंच जमलं असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. सगळ्यांनी केलेल्या कौतुकाच्या वर्षावानं नाहीतरी माझ्या अंगावर मुठभर मांस चढलं होतं. हृदयात आनंदाची कारंजी उसळत होती. शुभ्र कुंदकळ्यांचं प्रदर्शन करता करता माझ्या गालांचे स्नायू दुखू लागले. आनंदाचे डोही आनंद तरंग अशा अवस्थेत असताना अचानक विरजण पडलं माझ्या आनंदावर. त्याला कारण होतं आजोबांचे शब्द. किंचित बाजूला घेऊन ते मला म्हणाले, तू सूत्रसंचालन करतेस ही चांगली गोष्ट आहे, पण आता या विषयाचा अभ्यास करायला हवा. तू तरुण आहेस. तुला या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती साधायची असेल तर सातत्याने प्रयत्नशील राहा. गोव्यातील तसेच महाराष्ट्रातील आघाडीवर असलेल्यांचं सूत्रसंचालन कसं नेमकं, नेटकं, कर्णमधूर, रंजक, माहितीपूर्ण, संवेदनक्षम असतं ते तू ऐकायला हवंस. तुझा शब्दसंग्रह अधिकाधिक समृद्ध व्हायला हवा. भाषा ओघवती, जणू रसवंती साक्षात वाग्देवी विलासिनी. संगीत, चित्र, शिल्प, अभिनय, नृत्य इत्यादी कलाशास्त्रांचा तू जाणीवपूर्वक व्यासंग करायला हवा. त्यामुळे तुझ्या सूत्रसंचालनात त्यांचा पूरक असा संदर्भ येईल. ते संदर्भ तुझ्या सूत्रसंचालनाला एक वजन प्राप्त करून देतील, जणू गागर में सागर. अर्थात हे काम एका दिवसाचं नाही. या विषयाचा सखोल अभ्यास केलास झपाटून तर 5-7 वर्षात परिणाम दिसायला लागतील. मनपूर्वक शुभेच्छा. खर हेच माझं विश्व असं म्हणणाऱ्या बहुसंख्य महिलापेक्षा तू वेगळी आहेस. कुटुंबवत्सल आहेस तरी समाजात क्रियाशील आहेस. सभाधीटपणा आहे तुझ्या अंगात. टीकेला घाबरून घरात बसत नाहीस. तुझं अभिनंदन. उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा. असं इतरासारखंच ते गोडगोड बोलतील अशी माझी अपेक्षा. पण त्यांनी तर वेगळाच सूर लावला. काय की म्हणे गागर में सागर. असा राग आला त्यांचा. पण काय करणार. ओशाळं हसत मी प्रसंग साजरा केला आणि परतले घरी. मनात संभ्रम निर्माण झाला. बहुसंख्येने केलेलं कौतुक खरं की त्यांनी एकट्यानं घेतलेलं माझं बौद्धिक योग्य. अपमानाची धग जाळू लागली. तरी कप्याळ्याच्या उभेची गरज फाशेनाशी झाली. ते किंचित बाजूला सारून मी दुमडलेला पालथा हात कपाळावर घेऊन पडून राहिले. कौतुकाचे स्वर अंतर्धान पावले होते. राहून राहून तेच शब्द कानात घुमत होते. का बरं त्यांनी तसं सांगितलं. विचारमंथन चालू झालं. बालपणीचं एक वेगळंच दृश्य उलगडू लागलं डोळ्यासमोरून. 2 बटाटे आण. मध्यम आकाराचे 4 कांदे घेऊन ये. दोन्ही हातांनी व्यवस्थित पकड बशी. हां, अशी. आजोबांना नेऊन दे ही कांद्या पोह्यांची बशी. अशी आईच्या सूचनाभर हुकूम काम करणारी मी बढती मिळत होती हळूहळू. आईने पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे केले की मी एक एक दोन्ही तळव्यात दाबून धरून वर्तुळाकार फिरवायची. गोळीला थोडा दाब द्यायची. पिठाची चपटी गोळी तयार. ती आट्यात लोळवून पोळपाटावर ठेवायची. लाटणं फिरवायची त्याच्यावर. थोडं लाटणं फिरवलं की मी आईला विचारायची, बघ आई कशी झाली. छान. गोळी थोडी फिरवायची, लाटणं चालवायचं, असं करत राहायचं. अगं हा ऑस्ट्रेलियाचा नकाशा झाला. बाबा, तो ऑस्ट्रेलियाचा. हा श्रीलंकेचा दिसतो. हास्याचे मजले चढवत दादा म्हणायचा. नका रे तिला बेजार करू, आजोबा म्हणायचे. बघा ना मामनजी, करते ना ती मला मदत. सुधारेल हळूहळू. छान झालंय ग मीने. मी घेईन हातात आणि शेवटचा हात फिरवीन. तू चालव हात. त्यांचं नको ऐकूस. दुपारी जेवताना कधी आजोबा म्हणत, कसं झालंय रे सुंटाचं हुमण. बघा बघा चाव घेऊन. झालंय ना अप्रतिम. अरे होणारच. आपल्या मीनूने खवलाय नारळ. हुमण अगदी गंध झालंय. का झालंय. अरे मीनूने रगड्यावर वाटण केलंय. तिच्या हाताचा स्वाद हुमणात उतरलाय. आजोबा तोंडभर कौतुक करत. पण एका दिवसात झाला का हा प्रवास. आई म्हणायची, अगं जमेल सरावानं हळूहळू. माझंसुद्धा सुरुवातीला तुझ्यासारखंच व्हायचं. आणि खरंच 1-2 आठवड्यांच्या सरावानंतर 10-12 मिनिटात मी एक नारळ खाऊ लागले.
रगडा फिरवताना वाटण वानात सारायचा सराव झाला. हुमणात काय काय साहित्य घालतात ते नजरेखालून जाऊ लागलं. आईचं प्रोत्साहन मिळालं, मार्गदर्शन लाभलं. माझा हुरूप वाढला. आज काय कांजी, उद्या वरण, परवा बटाट्याचा कोळ, तेरवा भात आणि ओवा लसणाची कढी. हळूहळू माझं पाकशास्त्र बाळसं घेऊ लागलं. माझी मला जाणीव होऊ लागली की मी पाककलेत प्रगती साधते. अर्थात आई करते तशी तिखट गोड लोणची, श्रीखंड, जिलेबी त्याला अजून वेळ आहे, पण माझा उत्साह वाढतोय. तुलना सुरू झाली. महिला काय, अलीकडेच घराबाहेर पडलेल्या. मला व्यासपीठावर पाहून त्यांना माझं कौतुक वाटलं. त्यांनी ते व्यक्त केलं. आजोबांनी अनेकांना पाहिलंय, ऐकलंय, अनुभवलंय. आजोबा जाणकार, दर्दी, रसिकाग्रणी, मी नवोदित. महिलांचं कौतुक मला सूत्रसंचालनाची शैली देऊ शकणार नाही, ती विकसित करायला मदत करणार नाही. त्यासाठी विविध कलांचा, शास्त्रांचा अभ्यास करणेच इष्ट. कुटुंबात असो वा समाजात रोजच काहीतरी नवे शिकत राहायला पर्याय उरलेला नाही. घेतलेली पदवी हयातभर उपयोगी पडण्याचा काळ संपलाय. हे दिवस आहेत अखंड विद्यार्थी राहण्याचे. थोडं चालून गेल्यावर सिंह मागं वळून पाहतो, सिंहावलोकन करतो. तसं आपणही थोडं चालून गेल्यावर आत्मपरीक्षण करणं जरुरी आहे असं वाटलं. आपण कुठं चुकत तर नाही ना? ध्येयापासून आपण ढळलो तर नाही ना? विकास साधला जातोय ना आपला? लोकांनी केलेल्या कौतुकाला आपण खरोखरच पात्र आहोत का? आत्ममग्न झाले, स्वतःवरच लुब्ध झाले, म्हणूनच आत्मपरीक्षण करण्याचं भान राहिलं नाही मला. पण माझ्यात ती क्षमता आहे खूप वर जाण्याची. मला गरज आहे अभ्यासाची, हे ओळखलं ऋषितुल्य आजोबांनी. त्यांनी मला मार्ग दाखवला, दिशा दाखवली, एक नजर दिली. आजोबा सांगू इच्छित होते की कौतुकाच्या प्रवाहात वाहवत नको जाऊस. उधळल्या गेलेल्या स्तुतिसुमनावरच समाधान नको मानूस. ध्यास नव्हे निधिध्यास घे या कलेचा. वाहवत नको जाऊस तर वाहून घे त्या कलेला. बुडवून घे स्वतःला त्या कलाविश्वात, तेही विविधांगाने. तुझ्या सूत्रसंचालनाच्या घागरीत दिसू दे श्रोत्यांना ज्ञानाचा सागर. आजोबांनी सांगितलेला शब्दनशब्द खरा होता. त्यांचे मनोमन आभार मानले. अंतरात माजलेली बेदिली कुठल्या कुठं पळून गेली. झणझणीत अंजन पडलं डोळ्यात आणि दृष्टी निवळली. सगळं स्वच्छ शांत झालं. आहा, कॉफीचा घमघमाट नाकात शिरला. आठवलं, आज थालीपीठाचं अतेज्ञपर्यंत आपल्याला करायचंय. आईच्या मार्गदर्शनाखाली झटकन उठले, कप्याळ्याची घडी केली, अंथरुणाची वळकटी करून भिंतीला टेकवली, लगबगीने खोलीबाहेर पडले.